नाशिक अंगणवाडी एम्प्लॉय अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार्य आंदोलन सुरू असून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी दिनांक 26 जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढण्यात आला। यावेळी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा बाल विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी निवेदन देण्यात आले। राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत सुमारे 1,13,000 अंगणवाडी केंद्रात 2 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहे। मानधन वाढ, दरमहा, पेन्शन, ग्रॅज्युइटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 52 दिवसांचा राज्यव्यापी संप केला होता। संपाची तडजोड करताना महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री यांनी आशा कर्मचारी यांचे मानधन वाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन संघटनेला दिले होते। परंतु महिला व बाल विकास विभाग खात्याने त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे। राज्य सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 15 जुलैपासून असहकार्य आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामाचे मासिक अहवाल देणार नाही, मासिक सभेत व शासकीय बैठकांमध्ये बहिष्कार टाकलेला आहे। तसेच राज्यभर जिल्हा परिषद कार्यालयावर निदर्शने केली आहेत। मात्र शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर गाजर मोर्चा काढला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनात राजेश सिंह, भगवान डवणे, पद्मा भुजबळ, मीरा जाधव, संगीता कासार, जया गरड, चंद्रकला बत्तासे, मोहिनी गाजरे, अरुणा बाबा आदी सहभागी झाले होते। त्र्यंबक रोड जाम। अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। त्यावेळी त्र्यंबक रोडवर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला। 1 ते 1.5 तास हा ठिय्या होता। त्यामुळे त्र्यंबक रोड वाहतुकीसाठी बंद होता। रस्ता बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। धन्यवाद।